विद्यार्थी मित्रांनो, आज आपण भूमिका पालन प्रतिमान याविषयी माहिती पाहणार आहोत. याआधी एका व्हिडिओमध्ये प्रतिमान, त्याचं वर्गीकरण आणि प्रत्येक प्रतिमानाचा मुख्य व्यक्ती आणि मुख्य उद्देश याविषयी चर्चा केलेली आहे. या व्हिडिओची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. तर आज जे आपण प्रतिमान पाहत आहे भूमिका पालन प्रतिमान, हे प्रतिमान सामाजिक आंतरक्रिया कुलातील प्रतिमान आहे. म्हणजे मॉडेल्स फ्रॉम सोशल इंटरॅक्शन फॅमिली. म्हणजे असं म्हटलं गेलं आहे की मनुष्य हा सामाजिक प्राणी आहे आणि समाजाशिवाय तो एकटा राहू शकत नाही. अशा वेळेस संशोधनातून असे दिसून आलेले आहे की ज्यावेळेस विद्यार्थी वर्गात एकत्रितरित्या काम करतात त्यावेळी त्यांचा कामाचा वेग आणि दर्जा हा वाढलेला असतो आणि त्यांची जी काही ऊर्जा असती काम करण्याची, त्या ऊर्जेचा स्रोत म्हणजे त्यांचे गटात काम करणे हा असतो. त्यामुळे परिणामकारक अध्ययन अध्यापन प्रक्रियेसाठी वर्गामध्ये सहकार्य संबंध निर्माण हे होत असतात. मग भूमिका पालन संदर्भात ना अनेकांनी प्रयोग करून पाहिले आणि याचा वापर काव्यामध्ये किंवा कथेमध्ये किंवा भूमिकामध्ये, नाट्यामध्ये होत असतो. आता यामध्ये फॅनी आणि जॉर्ज शाफ्टेल तसेच मार्क चेस्टर आणि रॉबर्ट फॉक्स यांनी दिलेल्या पद्धतीवर आधारित हे प्रतिमान विकसित केलं गेलेलं आहे. 1982मध्ये फॅनी आणि जॉर्ज शाफ्टेल यांच्या उत्पत्तीवर हे प्रतिमान आधारलेलं आहे. वेगवेगळ्या सामाजिक परिस्थितीमध्ये विद्यार्थ्यांना आपली भूमिका समजण्यासाठी आणि एखादी समस्या परिणामकारकरित्या सोडवण्यासाठी या प्रतिमानाचा उपयोग हा होत असतो. म्हणजे समस्या आपल्याला सोडवायची आहे, मग आपण माहिती कशी गोळा करायची, तिची रचना कशी करायची किंवा सगळ्यांनी मिळून त्या माहितीचा उपयोग कसा करायचा, या ज्या काही क्षमता आहेत त्या प्राप्त होण्यासाठी या प्रतिमानाची मदतही होत असते. या व्हिडिओमध्ये मी भूमिका पालन प्रतिमानाच्या सर्व पायऱ्यांचा समावेश केला आहे. त्यानंतर प्रत्यक्ष एका विषयाचा डेमो किंवा एका विषयाचा भूमिका पालन प्रतिमानाचा पाठ देखील या व्हिडिओमध्ये दाखवण्यात येणार आहे. आता याच्यामध्ये भूमिका म्हणजे काय किंवा या प्रतिमानाचं उद्दिष्ट काय आहे नेमकं आपण ते पाहणार आहोत. हे जे प्रतिमान आहे हे प्रतिमान सामाजिक परिस्थितीमध्ये व्यक्तीच्या वर्तनाला दिशा देतं. म्हणजे सामाजिक परिस्थितीमध्ये व्यक्तीचं वर्तन कसं कसं असतं हे तिथं दाखवत असतं. आता याचं घटक जे आहेत या भूमिका पालन प्रतिमानाचे, त्या घटकामध्ये उद्देश बिंदू आहे, त्यानंतर सामाजिक प्रणाली आहे, शिक्षक प्रतिक्रिया तत्त्वे आहेत, संरचना आहेत आणि एक प्रतिमानाचे जे काही कॉमन घटक असतात ते कॉमन घटक याचे दिलेले आहेत. मग आता याच्यामध्ये पहिलं काय याचं उद्देश बिंदू. मग उद्देश बिंदू काय या भूमिका पालन प्रतिमानाचं, तर असं याचं ऑब्जेक्टिव्ह हे आहे की विद्यार्थ्यांमध्ये वास्तव जीवनातील समस्यांची जाणीव निर्माण करणे. मग तुम्ही असा घटक घ्यायचा आहे की जो विद्यार्थ्यांच्या वास्तव जीवनामध्ये त्यांना ती समस्या वाटते असा घटक घेतला पाहिजे. म्हणजे त्याची आपल्याला जाणीव करून देता येईल. त्या आजूबाजूला ती समस्या असते आपल्याला, पण त्याची आपल्याला जाणीव नसते. म्हणून या प्रतिमानाच्या माध्यमातून त्याची जाणीव निर्माण करणे हे उद्दिष्ट आहे. दुसरं आहे विद्यार्थ्यांना समस्या सोडवण्यासाठी विविध प्रकारच्या भूमिकांचा परिचय करून देणे. आपल्याला समस्या सोडत असताना कोणत्या कोणत्या भूमिकेत जावं लागतं पहा. आपण दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला परिस्थितीनुसार वेगवेगळ्या भूमिका ह्या पार पाडाव्या लागतात. त्याच पद्धतीने एखादी समस्या सोडवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिकांचा परिचय करून देणे. आणि तिसरा आहे वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका वठवून विरोधी बाजूचा विचार करावयास सक्षम करणे. म्हणजे आपली अपोजिट बाजू किंवा आपल्यासमोर कुठली व्यक्ती आहे ती कशा पद्धतीने विचार करते याचा देखील आपण तिथे विचार करणं आवश्यक असणार आहे. म्हणजेच थोडक्यात इतरांना समजावून घेण्यासाठी हेतुपुरस्सर त्यांच्या भूमिकेत शिरणे, नंतर यातून बाहेर येऊन त्या भूमिका पालनाचे पद्धतशीर विश्लेषण करणे, तटस्थपणे त्यावर विचार करणे हे सामाजिक अध्ययनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण ठरतं आणि तेच या भूमिका पालन प्रतिमानामध्ये आपल्याला पाहायचं आहे. मग या प्रतिमानाच्या उद्देशबिंदू आपण पाहिलेला आहे. या प्रतिमानाची जी काही संरचना आहे, संरचनेमध्ये एकूण 9 पायऱ्या सांगितलेल्या आहेत. पायऱ्यांची जी काही शब्दरचना आहे 9 ती वेगळ्या पुस्तकात वेगळी दिलेली आहे, पण मतितार्थ याचा एकच आहे. चला तर मग आपण पाहूयात भूमिकेची संकल्पना. तर भूमिका म्हणजे काय? कोणतीही व्यक्ती इतरांशी संबंध प्रस्थापित करण्यासाठी भावना, भाषा, कृती यांचा एकमेवाद्वितीय आणि अंगवळणी पडलेला एक वैशिष्ट्यपूर्ण
आकृतिबंध वापरते, यालाच त्या व्यक्तीची भूमिका म्हणतात. म्हणजे आपली पण स्वतःची काहीतरी भूमिका असते. इतरांशी संबंध प्रस्थापित करण्यासाठी आपण कशा प्रकारे बोलतो, कोणती भाषा वापरतो किंवा काय कृती करतो, त्यानुसार आपली भूमिका ही पार पडत असते. मग याचं उद्दिष्ट पाहिलं आपण इथं, स्वतःची वर्तन आणि मूल्य यांच्या साहाय्याने वैयक्तिक आणि सामाजिक मूल्यांचा शोध घेणे. म्हणजे वैयक्तिक मूल्य पण पाहिजे आणि समाजातील मूल्यांचा पण शोध घ्यायचा आहे आपल्याला. पायऱ्यामध्ये पहिली पायरी काय, गटाची पूर्वतयारी करणे. म्हणजे मॉडेल वॉर्मअप द ग्रुप, म्हणजे मनोभूमिका तयार करणे. थोडक्यात मनोभूमिका तयार करणे म्हणजे काय आहे, सामाजिक जीवनातील जी काही समस्या आहे, समस्येचं महत्त्व स्पष्ट करायचं आहे आणि ती विद्यार्थ्यांपुढे मांडायची. आणि ही समस्या आहे ती विद्यार्थ्यांच्या चर्चेतून, शिक्षकांच्या मार्गदर्शनातून आपल्याला ठरवायची आहे किंवा वास्तव जीवनातील प्रसंग हे सांगायचेत. मग हे प्रसंग पाठ्यपुस्तकातले जे काही धडे आहेत किंवा जे काही शिकवण्याचा भाग आहे त्या धड्यांच्या माध्यमातून गाभाभूत उद्दिष्ट साध्य करण्यासाठी शिक्षकांना आपल्या अध्यापनास वापरण्याला उपयुक्त ठरतात. मग याच्यामध्ये असे धडे निवडायचे ज्याच्यामध्ये सामाजिक समस्याही असणार आहे. ठीक आहे. पुढचा मुद्दा आहे भूमिका पालनासाठी सहभागींची निवड. सिलेक्ट द पार्टिसिपेंट. मग शिक्षकांनी काय करायचं, प्रसंगामधील पात्राचे वर्णन करायचे. असे असे पात्र आहेत या प्रसंगामध्ये. मग विद्यार्थ्यांना स्वेच्छेने स्वतःहून त्यांना भूमिका निवडायला सांगितलं. म्हणजे विद्यार्थ्यांनी निवड पाहिजे, मला हे व्हायचं आहे, मला ते व्हायचं असं. आणि विद्यार्थ्यांना अभिनय करण्याची क्षमता सिद्ध करणे आणि शिक्षकांनी वेगवेगळ्या विद्यार्थ्यांना संधी देणे. म्हणजेच काय, वातावरण निर्मिती करायची शिक्षकांनी आणि त्याच्यानंतर भूमिकेसाठी आवश्यक पात्र, त्याची वैशिष्ट्ये, त्याच्या भावभावना, अपेक्षित कृती याचा परिचय करून द्यायचा आणि सहभागी विद्यार्थ्यांची नावे विचारायची. यामुळे स्वतःहून तयार असणाऱ्या विद्यार्थ्यांना घ्यायचं आहे आणि नंतर त्यांना योग्य भूमिका त्यांना सोपवणं हे असणार आहे. तिसरा मुद्दा आहे अभिनयाची पूर्वतयारी करणे किंवा रंगमंच व्यवस्था करणे. सेटिंग द स्टेज. मग विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे, त्यांना मग भूमिका पालनासंदर्भात काय करायचं, त्यांची वैयक्तिक भूमिका काय त्या मुलाची त्यानुसार त्याला गायडन्स हे मार्गदर्शन करायचं आहे. आणि भूमिका पालनात सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना त्याची तयारी थोडक्यात करायची आहे. म्हणजे प्रसंगाला अनुसरून भौतिक सुविधांची चर्चा करायची, वर्गाच्या रचनेमध्ये बदल करायचा थोडाफार आणि प्रतिकात्मक रंगमंच हा तयार करायचा आहे. वर्गामध्येच घ्यायचं आहे बरं का हे. त्यामुळे प्रतिकात्मक रंगमंच म्हणजे हे सपोज वर्गाचा पुढचा जो भाग आहे तो प्रतिकात्मक रंगमंच असणार आहे. चौथा आहे निरीक्षकांची पूर्वतयारी. प्रिपेअर द ऑब्झर्वर्स. म्हणजे इथं आपल्याला निरीक्षक निवडायचे आहेत. मग भूमिका पालनामध्ये सहभागी न होणारे सगळे जे विद्यार्थी वर्गातले ते निरीक्षकाच्या भूमिकेमध्ये असणार आहेत. मग याच्यामध्ये जर आपण आणखी बारकाईने जर विचार करून ठरवलं तर विशिष्ट कामासाठी विशिष्ट निरीक्षक निवडायचे. म्हणजे वास्तवतेचे निरीक्षण करायला, परिणामकारकतेचे निरीक्षण करायला, ते वर्तनाचं निरीक्षण करायला, भावनांचं सादरीकरण कसं केले, बोलण्याच्या पद्धतीचा क्रम कसा आहे यासाठी, यानुसार विश्लेषण चर्चेत सहभाग घ्यायचा असतो. आणि शाफ्टेलच्या मते शिक्षकांनी निरीक्षक विद्यार्थ्यांना निरीक्षणाची विशिष्ट जबाबदारी द्यायची आहे. म्हणजे मी आत्ता सांगितलं तसं 10 जर पात्र असेल तर प्रत्येक पात्राला एक एक विद्यार्थी सांगायचं तुम्ही या पात्राचं निरीक्षण हे करू शकता. त्यानंतर अभिनय केले, प्रत्यक्ष सादरीकरण, इनॅक्ट. मग यामध्ये पुरेशी पूर्वतयारी झाल्यानंतर प्रत्यक्ष अभिनयाचा टप्पा येतो. हा अभिनय खूप वेळ चालणं काही आवश्यक नाही. त्यात सहभागी व्यक्तींच्या परस्पर आंतरक्रिया जितका वेळ चालतील, 5 मिनटं, 10 मिनटं, 15 मिनटं, तेवढाच वेळ चालू द्यायचा आहे, जास्त लांबवायच्या नाही. तो अभिनय सादर करताना तो वास्तव वाटेल याची काळजी घेतली पाहिजे. ते खूपच नाटकी नको वाटायला. प्रसंग एखादा छोटा निवडला तरी पण चालेल, कमी वेळेतला, पण त्यातून आपल्याला काहीतरी शोधता आलं पाहिजे. तत्त्व शोधायचं आपल्याला, काहीतरी सामाजिक समस्येवर काहीतरी उपाय शोधायचे आहे. आणि अभिनयाचं पहिलं सादरीकरण हे असणार आहे. यातून विद्यार्थ्याला आपल्या भूमिकेची ओळख होणार आहे. अभिनय करणे म्हणजे हे पहिलं सादरीकरण आहे, पहिलं प्रथम सादरीकरण आहे. त्यानंतर सादरीकरण झाल्यानंतर ते किती असेल, 5 मिनटं, 10 मिनटं, 15 मिनटं काय असेल ते असेल. त्याच्यानंतर डिस्कस आणि इव्हॅल्युएट, चर्चा आणि मूल्यमापन करायचं. मग भूमिका पालन, अभिनय संपल्या ताबडतोब चर्चा करणं गरजेचं आहे. येथे भूमिकेचा अर्थ लावला जाईल. समस्या सोडवण्याच्या दृष्टीने वर्तनात कोणते कोणते बदल अपेक्षित आहेत याविषयी चर्चा शिक्षकांकडून मार्गदर्शन केले जाईल. मग याच्यामध्ये सहभागी आणि निरीक्षक विद्यार्थी याच्यामध्ये एकमेकांशी समरूप हे झाले असले पाहिजेत आणि त्यांनी सहजतेने एकमेकांना त्यांचं फीडबॅक किंवा प्रत्याभरणे दिलं पाहिजे. त्यानंतर बघा पुनराभिनय, रिइनॅक्ट, पुन्हा करायचा अभिनय. म्हणजे अभिनय चर्चा झाली का आपली, निरीक्षक विद्यार्थ्यांनी त्यांची मत नोंदवली का, मग पुन्हा सहभागी विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे, त्या मतांचा स्वीकार करून त्याच्यामध्ये बदल करायचे. मग चर्चेच्या आधारे वर्तनात बदल केला जाईल. आवश्यक त्या वाटल्यास
जो काही अक्षम अभिनय कार्यात बदल केला जाईल आणि परस्पर विरोधी भूमिका या स्वीकारल्या जातील. म्हणजे काही वेळा चर्चेतून जे काही सुचवलेले पर्याय आहेत ते वापरले जातील आणि पुनराभिनय केला जाईल. त्यानंतर या चर्चा आणि मूल्यमापन म्हणजे पुनर्चर्चा आणि पुनर्मूल्यमापन म्हणजे रिडिस्कस अँड रिइव्हॅल्युएट. विद्यार्थ्यांनी समस्येची उकल स्वीकारून व शिक्षकांच्या मध्ये काय सुधारणा आहे करता येईल यासंबंधी प्रश्न उपस्थित करून चर्चा ही करायची. आणि सगळ्यात शेवटी आहे शेअर एक्सपिरियन्स अँड जनरलायझेशन, अनुभवांची देवाणघेवाण आणि सामान्यीकरण. म्हणजे या टप्प्यामध्ये भूमिका पालन करणाऱ्यांनी घेतलेला अनुभव तसेच भूमिका पालनामुळे जागृत झालेल्या आठवणींच्या साहाय्याने सहभागी विद्यार्थी निरीक्षकांच्या दैनंदिन जीवनातील अनुभूती यावर चर्चा व्हावी. म्हणजे शेवटची जी पायरी त्याला म्हणतात तत्वशोधन. हे मानवी आंतरसंबंधावर आधारित असेल ते शिक्षकांद्वारा केले जाईल. त्यासाठी अनुभवाची गरजही असते आणि समस्येकडे पाहण्याचे वेगवेगळे सकारात्मक दृष्टिकोन असावे लागतात. म्हणजे या चर्चेचा समारोप सामान्यीकरण आणि तत्वशोधनाने केला जाईल. त्याच्यातून आपल्याला काही तत्वही शोधायचं आहे. ज्यावेळेस मी प्रत्यक्ष या व्हिडिओच्या मध्यभागामध्ये मुलांनी स्वतः केलेला ॲक्ट पाहताल ना त्यावेळेस तुम्हाला ते लक्षामध्ये येईल. आता सामाजिक प्रणाली याच्यामध्ये बघा, या प्रतिमानामध्ये शिक्षकांनी काय करायचं आहे, प्रारंभी समस्या सादर करणे, विद्यार्थ्यांना भूमिका पालनासाठी निवडून प्रेरित करणे आणि प्रत्येक टप्प्यात त्यांना गायडन्स करणे, मार्गदर्शन करणे यावर पुढाकार हे शिक्षक घेत असतात. प्रत्येक पायरीमध्ये चर्चा अभिनयात विद्यार्थी सहभाग महत्त्वाचा आहे. तेव्हा फक्त शिक्षकाचे नियंत्रण राहील, विद्यार्थ्यांवर दबाव येणार नाही. उलट म्हणजे मोकळेपणाने शिक्षकांनी ते सांगायचं आहे. शिक्षक आणि विद्यार्थी एकाच पातळीवर असतील. त्यानंतर हे प्रतिक्रियेची तत्व. यामध्ये विद्यार्थ्यांचे प्रतिसाद, त्यांच्या सूचना, त्यांची मतं याचा शिक्षकाने स्वीकार करायचा आहे आणि त्याचं मूल्यमापन करायचं आहे. योग्य अयोग्य सगळ्या शिक्के द्यायची नाही, पण सांगायचं की हे असं आणखी सुधारणा करू शकतो. दुसरं आहे की विद्यार्थ्यांनी समस्यायुक्त परिस्थितीच्या भिन्न भिन्न अंगांचा विचार करावा आणि भिन्न दृष्टिकोन समजून घ्यावेत यावर शिक्षकांनी भर द्यावा. त्यानंतर विद्यार्थ्यांनी व्यक्त केलेल्या भावना, कल्पना याच्यावर बोलताना त्या भावनांना योग्य शब्द द्यायचे आहेत आणि त्याची जाणीव विद्यार्थ्यांना करून द्यायची आहेत. आणि तीच समस्या आणखी वेगळ्या प्रकारे कशी हाताळता येईल, तीच भूमिका आणि तेच पात्र कशा प्रकारे रंगवता येईल हे मुलांना सांगायचे. आणि वेगवेगळे पर्याय जर असतील तर त्यापैकी कोणता अचूक पर्याय आहे किंवा कोणता नाही आहे हे सांगायचं आहे. आणि भविष्यामध्ये येणाऱ्या समस्या सोडवण्याचे अनेक मार्ग असतात, त्यामुळे अनेक मार्गांचा विचार इथं आपण करायचा आहे. फक्त एकच मार्ग 100% बरोबर नाही तर अनेक मार्ग हे असू शकतात. ही जाणीव मुलांमध्ये निर्माण करायची. आधार प्रणाली म्हणजे सहाय्यभूत प्रणाली, याला आपण सपोर्ट सिस्टीम. यामध्ये या प्रतिमानाला खूप काही साहित्य असं लागत नाही आहे. थोडंफार जे काय असेल, काही एखादं हँडआउट असेल, भित्तीपत्रक असेल, हस्तपत्रक असेल, ते मुलं तयार करू शकतात ऑन द स्पॉट, कार्ड शीटवर स्केचपेनच्या साहाय्याने किंवा व्हाईट शीटवर. आणि त्याच्यावर त्याचं काही तत्व आहे ते तत्व लिहायचं. अशा पद्धतीने सगळ्यात साहित्य म्हणजे काय, समस्या तयार होणारे प्रसंग आणि दैनंदिन जीवनाच्या अवतीभोवती पसरलेले प्रसंग, जेणेकरून मुलांना त्याच्यावर ॲक्टिंग ही चांगल्या पद्धतीने करता येणार आहे. अशा पद्धतीने ही आधार प्रणाली असणार आहे. याच्यानंतर भूमिका पालन प्रतिमानाचं पाठ नियोजन आणि प्रत्यक्ष पाठ सादरीकरण आपण तिथे दाखवणार आहोत. चला तर मग आपण आता इथे बघणार आहोत भूमिका पालन प्रतिमानाचं प्रत्यक्ष पाठ नियोजन आणि प्रत्यक्ष पाठ. हे घ्या पाणी. काय झालं, काही झालं तुम्हाला? नको ग, मला माझं खूप डोकं दुखतंय, बरंच नाही होते. आपण ते किती दाखवलं डॉक्टरांना, फरक नाही पडला का तुम्हाला? नाही ना. तुम्ही आज टॅबलेट घेतले होते का? हो, तरी पण फरक नाही पडला ग. बरं, मी ना काजल, आपल्या त्या शेजारच्या ताई नाही का, त्या म्हटल्या होत्या की नाही बाबा आहे तर त्यांना आपण विचारू, तुमच्या डोक्याचा काही फरक पडत नाही ना, आपण त्यांना दाखवून बघू. पाणी घ्या. नाही नको मला, चल आपण जाऊ त्या बाबाकडे. बरं थांब, मी त्या ताईंना नाव देते. काजल ताई. अहो यांचं खूप डोकं दुखतंय बघा ना, त्यांना फरकच नाही काही. मागच्या वेळेस सांगितलं होतं नाही बाबा, तुम्ही नाही नेले का त्यांना? नाही ना, आम्हाला विश्वास नाही, पण तरी बघू आता त्यांच्याकडे दाखवू. मला माहित आहे त्यांचा ॲड्रेस, आपण जाऊ त्यांच्याकडे. बरं चालेल. सांगा तुमचं काय काय दुखतंय त्या बाबांना, त्यांना सगळं माहिती आहे. या 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 बसा. काय दुखतं तुमचं? माझं खूप डोकं दुखतंय. डोकं दुखतंय? हो.
बरंच होत नाही. मग माझ्या मते तुम्हाला काहीतरी बाहेरचंच असेल बरं का. मी तुम्हाला ना थोडंसं भगूत वगैरे देतो, ते तुम्ही घ्या आणि ते पाण्यात टाकून प्यायचं, मग तुम्हाला बरं वाटेल त्याच्याने. बरं वाटेल ना बाबा खरंच यांना? हो एकदम बरं वाटेल. धरा हे घ्या, ही पुडी घ्या आणि ही सकाळ संध्याकाळ पाण्यात टाकायची आणि ती प्यायची, त्याच्याने तुम्हाला बरं वाटेल. बरं ठीक आहे, या मग. नक्की बरं वाटेल ना? पण एकदम नक्की बरं वाटेल. आणि ही उदी कशी घ्यायची? ही उदी ना पाण्यात टाकायची गरम पाण्यात आणि ती घ्यायची, थोडीशी लावायची पण, एकदम बरं वाटेल. बरं. बाबरे काय काय झालं तुम्हाला? मी ती उदी पण घेतली तरी पण मला बरंच नाही वाटत आहे गं. हा का? मग आता काय करायचं? सोनल ताई, बोला. अहो यांना आम्ही आता डॉक्टरकडे पण दाखवलं, बरं ते बाबांकडे पण काजल ताईंनी सांगितलं होतं नेलं, पण यांना काही फरकच पडत नाही. तुम्ही कुठे गेलेले होते? ते बाबा आहेत त्यांच्याकडे गेलो होतो. बाबांकडे गेले? आम्हाला उदी दिली, उदी त्यांनी घ्यायला सांगितली, म्हणे त्यांच्या डोक्याचं थांबून जाईल, पण अजून काही थांबलंच नाही त्यांचं. तुम्ही एखाद्या डॉक्टरांकडे जा, स्थानिक डॉक्टरांकडे जा, ते तुम्हाला बरं वाटेल त्यांनी. ते अंधश्रद्धा आहे, त्याच्यावरचा म्हणजे चांगला भरोसा नाही, त्याच्याने कधी कधी बरं नाही वाटत. डॉक्टरांकडे तुम्हाला लवकर फरक पडेल, तुम्ही त्यांना डॉक्टरांकडेच घेऊन जा. पण आम्हाला एवढं डॉक्टरांवर विश्वास नाही ना. तुम्ही एकदा डॉक्टरांकडे जाऊन बघा, ते गोळ्या औषधं घ्या त्यांचे नेहमीप्रमाणे, ते सांगतात तसं वागा, त्याच्यानंतर मग तुम्हाला बरं वाटेल का खरंच डॉक्टर? हो, एकदा जाऊन बघा, त्यांचा म्हणजे उपचार घ्या, त्यानंतर तुम्हाला बरं वाटेल. बघा. सर यांचं डोकं दुखतंय. या आधी या, बसा तुम्ही मध्ये. तुम्हाला कोणी दिला कॉन्फरन्स इकडे यायसाठी? कोणी सांगितलं? मॅडम आहेत त्यांनीच दिला होता. अच्छा, काय दुखतंय तुमचं? डोकं दुखतंय माझं. कधीपासनं? भरपूर दिवस झाले, बरंच नाही होते. अच्छा, इथं मान वगैरे दुखते का तुमची? नाही, डोकं दुखतंय फक्त. अच्छा, आणि असं चमक वगैरे निघते? बरं, याच्या आधी काय केलं का तुम्ही? हो, आम्ही ना भरपूर डॉक्टरकडे गेलो, परत त्यांनी आम्हाला एक बाबा सांगितले होते, ते बाबांकडे पण गेलो, काही त्यांना त्याचा फरकच नाही पडला. बाबा म्हणजे कोणाकडे गेलेले तुम्ही? बाबा म्हणजे ते उदी वगैरे देतात बघा, त्यांच्याकडे. अच्छा, मग तुम्ही काय केलं त्यांच्याकडे? त्यांनी उदी दिली, त्यांना आम्ही घरी आणलं, मग त्यांनी गरम पाण्यात ती उदी घ्यायला लावली, ती सगळ्या अंगाला डोक्याला लावायला लावली होती, पण त्याच्याने पण काहीच फरक पडलेला नाही. अच्छा, तुम्हाला त्यांनी काय बरं नाही वाटलं? मग तुम्हाला काय वाटतं हे चुकीचं आहे ना? तुम्ही जायला पाहिजेत होतं त्यांच्याकडे? नाही, मी तुम्हाला आत्ता आहे ना काही औषधे देईल. ते काही वेळेस आपण उशी वगैरे घेतो, त्याच्यानंतर आपल्याला ते उंच झाल्यानंतर आपलं ब्लड सर्क्युलेशन कमी होतं, त्याच्यामुळे आपलं डोकं दुखतं. काही स्ट्रेस असल्यानंतर थोडंफार दुखतं, त्यासाठी डॉक्टरांकडेच जायचं आणि त्यांच्याकडनंच औषधं घ्यायचीत आणि त्याने विलाज करायचं, मग तुम्हाला बरंही वाटेल. आता मी तुम्हाला चेक करून काही औषधं देईल, ते तुम्ही घ्या आणि त्याने बरं वाटेल. आणि तुम्ही कोणीही बाबाकडे वगैरे असं जायचं नाही. फक्त तुमचे काही दुखत असेल, काही असेल, ते फक्त डॉक्टरांकडे येऊन सांगायचं, त्यांचं कन्सल्टेशन घ्यायचं आणि त्यांच्याकडनंच औषधं घ्यायचीत. ठीक आहे, मी तुम्हाला काही औषधं देते, ते तुम्ही घ्या. हे बघा, हे औषध सकाळ संध्याकाळी घ्यायचे आणि त्याच्यानंतर उंच उशी घ्यायची नाही, म्हणजे ज्या करून तुमच्या डोक्याला ब्लड सर्क्युलेशन चांगल्या प्रकारे होईल. ठीक आहे, चालेल. विचार करू वाटते का? बरं वाटतंय का तुम्हाला आता? जाऊन आले ते दवाखान्यात? हो, जाऊन बरं आले. वाटतंय आता? हो, बरं वाटतंय. पण आता याच्या पुढं अंधश्रद्धावर विश्वास नाही ठेवायचा. बरं. तुम्ही पण प्रगतीसाठी विज्ञान, अधोगतीसाठी अंधश्रद्धा. प्रगतीसाठी विज्ञान, अधोगतीसाठी अंधश्रद्धा.
नाही आमच्यात काय यांच्या मुलीचे सादरीकरण झालं ना तर त्याच्यासाठीच्या प्रतिक्रिया आपण त्यांच्यात त्यांचं म्हणजे त्यांनी जे केलं प्रत्येकाने पेशंट म्हणून ते त्यांच्याबरोबरच्या त्यांच्या सहकुटुंबी त्यांच्या मुलींना बरोबर होते का त्यांच्या भावना बरोबर होते का त्यांच्या हावभावाचं होते का काय त्याच्यात बदल पाहिजे तुम्हाला इकडची राग बोला ना काय वाटतं पटपट बोलायचं नाही तुम्ही काय त्याच्यात बोलायचं पटकन काय नाही वाटत. थोडे पॉइंट ठामपणे पाहिजे धरा धरा हे घ्या हे घ्या इकडे यास जे त्यांनी मांडले पॉईंट्स ते बरोबर होते पण सांगताना फक्त त्यांचाच विश्वास आहे की नाही असे ठामपणे मांडायला पाहिजे होते. ह्यांनी अंधश्रद्धेत सांगितलं की डॉक्टरांकडे जायचं का नाही करायचं तसं ठामपणे सांगायला पाहिजे होतं. इकडे सांगा अजून मॅडम या पुढे या मॅडम सादरीकरण छान झालं. या दोघी ज्या अंधश्रद्धा म्हणजे तुम्ही अंधश्रद्धेवरती विश्वास ठेवू नका तुम्ही डॉक्टरांकडे जा हा जो सल्ला होता तो त्यांनी आणखीन चांगल्या पद्धतीनं त्यांना सांगता येऊ शकला असता. सादरीकरण करताना जिथं व्हिडिओ शूट होतं आहे तिथं बघणं गरजेचं आहे. सर्वप्रथम सर्वांची ठेव म्हणजे अरेंजमेंट जे होती जे रंगमंचाचं सादरीकरण होतं ते व्यवस्थित होतं. रंगमंचाची अरेंजमेंट पण व्यवस्थित होती. फक्त त्याच्यावरती जे सादरीकरण ज्या व्यक्तींनी केलं त्यांना त्याचा पुरेपूर फायदा करून घेता आला पाहिजे हे एक आहे. त्यानंतर दुसरी गोष्ट अशी की जी बाबांची ठेवण होती जो कोणी बाबा तयार केला म्हणजे पात्र सादरीकरण केलं त्यामध्ये जे बाबा होते तर त्यांचं मी देत असलेल्या गोष्टीवरती त्यांचा दृढ विश्वास पाहिजे होता की मी जे दिलं आहे ते तुमचं होणारच. तर ते थोडंसं त्यामध्ये कमतरता जाणवलं की ठीक आहे बाबा तू घे आणि चालल्या जा हे होतं. त्यानंतर जो आजारी व्यक्ती होता आणि त्याच्यासोबत जो कोणी जाणारा त्याचा सहकारी होता त्या दोघांमध्ये कोऑर्डिनेशन थोडंसं आणखी असणं आवश्यकता होती त्याची एक. आणि जो आजारी होता व्यक्ती त्यांना खरंच आजारी आपण आहोत हे दाखवणं फार गरजेचं होतं. कारण की ते असं म्हणजे समोरच्याला जे कोणी परीक्षक किंवा निरीक्षक किंवा जो कोणी ऑडियन्स असेल त्यांना बघताना असं वाटत होतं की या दोघी मैत्रिणी आहेत आणि या दोघीजणी आठवडी बाजारात भाजी आणायला जात आहेत म्हणजे ॲक्च्युली असं दिसत होतं. अर्थात तो आता अभिनयाचा विषय आहे पण त्यामध्ये ती जे सहकारी आहे त्यांचं असं म्हणणं होतं की सुरुवातीला त्या बोलताना ज्या शेजारच्या होत्या त्यांना सांगितलं त्यांनी की आमचा डॉक्टरांवरती विश्वास नाही आहे म्हणून त्या बाबांकडे गेल्या. बाबांकडे जातानाही आमचा बाबांकडे विश्वास नाही असं त्या बोलल्या. आणि परत एकदा त्या आणखी म्हणाल्या डॉक्टरांकडे जाताना सुद्धा तिसऱ्या वेळेस जेव्हा डॉक्टरांकडे गेल्या त्यावेळेसही त्या म्हणाल्या आमचा डॉक्टरांवरती विश्वास नाही. जर तुमचा कुठेच विश्वास नसेल तर मग तुमचा जो समस्या आहे त्याचं निराकरण होऊ शकणार नाही. यात असं वाटतं की एकतर बाबांवरती तरी विश्वास पाहिजे होता म्हणजे अंधश्रद्धेवरती किंवा श्रद्धेवरती तरी पाहिजे होता. तो इथे म्हणजे विषयाला धरून दिसला नाही तो एक. आणि सगळ्यांचं सादरीकरण हे उत्तम प्रतीचं होतं. पण शेवटी जो स्लोगन होता तो स्लोगन जर सर्वांनी मिळून एक सोबत केला असता आणि तो जर ऑडियन्सला जर दाखवला असता तर त्याचा इम्पॅक्ट जरा वेगळा पडला असता असं वाटतं. आता तू जास्त चला बरं आणि तुमच्या पुढचे जास्त व्यवस्थित ठेवा म्हणजे तुम्हाला सांगते अजून एक ठेवते हा मी. दर मला पाणी नकोय माझं खूप डोकं दुखतंय ग. काय माहिती. थांबा मी दाबून देऊ का. हो दे ना जरा रुमाल पण बांध पट्टी बांध माझ्या डोक्याला. काय कसं डोकं दुखायला लागलं तुमचं काही कळणच मला तर.
काय माहिती अगं, खूप डोकं दुखतंय. ऑफिसमध्ये काम पण नाही झालं आणि ते साहेब पण ओरडले मला. पण काय करू, माझं खूप डोकं दुखत आहे. तुम्हाला चहा करू का मी गरम? नाही, मला काहीच नकोय ग. तुम्ही टॅबलेट घेतली होती का? हो, मी घेतली होती, तरी पण फरक नाही पडला. आता काय करायचं आपण? हो ना. थांबा, मी औषध आणते तुम्हाला थोडंसं. ठीक आहे, थोडं घ्या, थोडं बरं वाटेल, मग आपण बघू काय करायचं ते. काय हो? काय म्हणतात? अहो, यांचं ना डोकं खूप दुखते, काही कळत नाही काय करायचं. माझं खूप डोकं दुखतंय. हो ना, खूप डोकं दुखतंय. गोळ्या पण घेतल्या तरी पण फरक पडा नाही. बघा ना, काय करू काजल ताई, काहीच कळत नाही मला. त्यांची इतकं डोकं दुखतं, त्यांच्या ऑफिसमध्ये सुद्धा काम होत नाही. मला एक बाबा माहिती आहे, ते लई आजारावर चालते. खरंच जाशाल का तुम्ही? जाईल, पण त्यांना फरक पडला पाहिजे. एवढंच पडायचं त्यांना फरक पडत ना. मी नंबर देते, लिहून त्यांचा. बरं, चालेल. थांबा एक मिनिट, मी पटकन कॉल करते. हॅलो. हां, तुम्ही त्यांचे शिष्य बोलताय का? मला काजल आहेत, त्यांनी नंबर दिला होता. हो हो, बोला ना, मी त्यांची शिष्य बोलते. बरं, ते महाराज आहे का? हो, आणि ना. बरं बरं, येतो आम्ही. हो हो, या तुम्हाला 100% फरक पडेल. सविता, चल पटकन, माझं खूप डोकं दुखतंय. कुठेतरी जा मला घेऊन. ती पट्टी काढ. आहे का? हो, या ना, तिला माईक दे ना, माईक सोड ना. या बसा. बाबा बघा ना, यांना काही फरक पडत नाही. यांचं खूप डोकं दुखतंय, काहीतरी करा ना बाबा प्लीज. बच्चा, तू जास्त टेन्शन घेऊ नकोस. तुझ्या नवऱ्याला 100% बरं वाटेल. काय पाहिजे, काय झालं सांगा मला. खूप डोकं दुखतंय बाबा माझं. खूप डोकं दुखतंय? कधीपासून दुखतं डोकं? भरपूर दिवस झाले. लिंबू पाणी वगैरे काही टाकलं होतं का घरासमोर? काही ठेवलं की नाही? नाही, काहीच नाही ठेवलं. काही ओलांडा बिलांडा ओलांडला का? नाही, काहीच नाही केलं. काहीच नाही केलं? मग असं कसं होऊ शकतं? थांबा, तुम्हाला ना मी एक लिंबू दे ग. लिंबू आण इकडं. ह्या लिंबूदार हातात. हे काय केलं सोड. थांब, जर लिंबू काळा निघाला तर तुझ्या नवऱ्याला 100% बाहेरचं आहे. बाबा, असं नका म्हणू बाबा प्लीज. थांब, तू टेन्शन घेऊ नको. धर ग, हा लिंबू काढ. काळा लाव लवकर. बघ, हा लिंबू किती काळा निघाला. किती तुला बाहेरचं केलंय बघितलं का? याच्यावरती नजर आहे कोणाची तरी. यांनी आयुष्यात पुढे जाऊ नये असं सगळ्यांना वाटतं. हा, तुमच्या नातेवाईकांना त्यांना वाटतं, म्हणून ह्याला असं करून ठेवलेलं आहे. पण तू काही टेन्शन घेऊ नकोस आणि तूही काही टेन्शन घेऊ नको बाळा. मी तुला औषध नाही देणार, पण मी तुला माझं एक भगूत देणार. त्या भगुताने तुला बरंच वाटणार. आण रे ते आपलं सगळं साहित्य. हे बघ, ह्या पुडीमध्ये मी काही औषधं टाकलेली आहेत. ह्या पुडीत मी भगूत टाकलेलं आहे. हां, आणि हे भगूत घ्यायचं आणि ते 2 वेळेस पाण्यात टाकून आणि प्यायचं आणि काही अंगाला लावायचं. आणि तूही लाव. तुझा चेहरा किती काळा पडला बघ. तुलाही नजर झालेली आहे. आणि तू पण ये पुढच्या वेळेस माझ्याकडे. धर, हे घेऊन जा. हो, 100% फरक पडेल. माझ्याकडे खूप मोठे मोठे लोक येतात. सगळ्यांना मी बरं केलं आणि तुलाही पडेल बाळा. ये पुढच्या वेळेस. आणि जर येशील तर मला हिशोबच घेऊन ये. नक्की फरक पडेल ना बाबा? हो. पैसे द्या. धर रे. माझ्याकडे नाही, मी घेत नाही. यांच्याकडे द्या. चला. बसा, आपण ते औषध देते मी तुम्हाला.
औषध देतात ते बाबांनी आणले. त्या बाबांनी उदी दिली होती ती टाकली ना पाण्यात? हो हो टाकली. 2 ते 3 दिवस झालेले तरी त्यांना अजून बरं वाटत नाहीये. अजून घ्या औषध. त्या बाबांनी दिलेली तीच उदी ना? हो तीच टाकली. का बरं तुम्ही असं विचारताय सारखं? नाही बा, मी असंच विचारते, मला फरक नाही पडत आहे ना. काल पण घेतली, आज पण घेतल्या, तरी पण फरक पडा नाही. बरं मी डोक्याला लावून देते. हा मी तुम्हाला चहा करून आणते. हा या ना. काय म्हणता भाऊजी? एकदम मस्त. तुम्ही काय म्हणता? काही नाही, बसा. थांबा मी तुम्हाला खुर्ची टाकते. काय रे यार, काय झालं तुला? अरे माझं खूप डोकं दुखतंय रे, बघ फरकच पडत नाहीये रे. काय झालं तुला? डोकं दुखतंय माझं, हाताला पण दुखतंय असं. हां डोकं पण खूप दुखतंय. काही घेतलं का औषध वगैरे? काही औषध पण घेतलं. डॉक्टरांकडे गेला होता का तू? डॉक्टरकडे पण गेली, ते एका बाबाकडे गेलो होतो आम्ही. त्यांनी उदी दिली आम्हाला, सगळ्या अंगाला चोळायला लावली, डोक्याला पण चोळायला लावली, तरी पण फरकच पडा नाही रे. तुम्ही काय गेले त्यांच्याकडे? कोणी सांगितलं होतं तुम्हाला जायला? हिच्या मैत्रिणीने सांगितलं होतं, त्यांनी नंबर दिला, मग त्या बाबाकडे गेलो आम्ही. पण उदी दिली पण तरी पण फरक पडा नाही रे. आज 2-3 दिवस झाले तसं घेतोय कंटिन्यू, तरी पण फरक पडा नाही. आम्ही गेलो त्यांचं एवढं डोकं दुखतंय, पण त्या काजलताईंनी आम्हाला सांगितलं जा तिथं त्यांचं डोकं दुखतंय, तुम्हाला फरक पडून जाईल, पण काहीच फरक पडला नाही. भाऊजी काय करू आता? मला काजलताईंना पण तुम्ही बोलून आणा बरं, फोन करून. बरं चालेल, त्यांना फोन करते. हो. हॅलो. काही फरक पडला का? नाही रे, काहीच फरक नाही पडला रे. मी 2 दिवस घेतली ती. फक्त डोकं दुखतं का? अजून काही दुखतं डोकं तुझं? पण दुखतंय, हा हात पण जड पडलाय, असं हाताला म्हणजे ते पूर्ण. हो का? या. काय झालं? काय सांगितलं तुम्ही यांना? फरक नाही पडला का अजून तुम्हाला? नाही रे, मला फरकच पडला नाही. मी ते 2 दिवस उदी घेतली, 2-3 दिवस झाले, आज तरी पण फरक पडा नाही. डोकं आहे तसंच दुखतंय. म्हणजे 2-3 दिवसापासून तुम्ही ती उदी घेताय का? झालंच पाहिजे बरं ते. पण झालंच नाही रे, 2-3 दिवसापासून घेतोय ते. असं कसं काय? हे बघा, मला सुद्धा त्रास होत होता. मला पण आहे ना, असंच एखाद्या बाबा म्हणजे तुमच्याच सारखे शेजारची होती, त्यांनी पण सांगितलं होतं की या महाराजांकडे जा, असं करा. आम्ही पण पहिले गेलेलो आहे का महाराजांकडे. फरक पडला होता त्या बाबांकडे. असं नाही फरक पडतो तसं काही नाही, पण त्यांना आजार आहे, त्यांचा 4-5 दिवसापासून आजार आहे. तुम्हाला पण समजायला पाहिजे का डायरेक्ट महाराजांकडे नाही पाठवायचं. पहिले डॉक्टरांचा सल्ला द्यायचा, त्यानंतर नाही फरक पडला तर. एवढी अंधश्रद्धा नाही. नाही आम्ही डॉक्टर, तुम्ही सांगितलं जा, तिथं आम्ही सांगितलं होतं. त्यांना आता जास्त त्रास होतोय त्याच्यामुळे दवाखान्यात जाऊन या एकदा, मग बघा. त्या महाराजांनी काय दिलं होतं त्यांना नाही माहित. आम्हीच गेलो होतो, त्यांनी आम्हाला सांगितलं होतं तिथं जायला. आम्ही गेलो होतो, त्यांनी आम्हाला ते विभूती वगैरे दिलं. अजून लिंबू होता, लिंबू तो उतरवला 7 वेळेस, आणि ते बोलले की हा लिंबू काळा निघाला, म्हणजे यांना बाहेरचं काहीतरी आहे, त्यामुळे त्यांना असं काही नसतं. ते एकदा डॉक्टरांकडे जाऊन या. आणि डॉक्टर चांगले डॉक्टर आहे, सानप डॉक्टर, त्यांच्याकडे तुम्ही जाऊन या, त्यांच्याकडे बघा, त्यांना दाखवा, म्हणजे त्याला फरक पडेल. बरं वाटेल ना भाऊजी? हो, बरं वाटेल ना. म्हणजे आम्ही पण केलेलं आहे, आम्हाला पण बरं वाटतं. आम्ही पण पहिले अंधश्रद्धेकडेच वळालो होतो, त्यानंतर आम्ही डॉक्टरांकडे गेलो तर आम्हाला डॉक्टरांकडेच फरक पडला. तर तुम्ही पण यांना डॉक्टरांकडेच घेऊन जा. त्यांना मी ना आज डॉक्टरकडे घेऊन जाते. तुम्हाला चहा पाणी काही नाही, काहीच नको. त्यांना पहिल्यांदा दवाखान्यात घेऊन जा, म्हणजे त्यांना कामाला येता येईल, नाही तर मग ते कशाच आजारी पडत राहील. नक्की बरं वाटेल ना? हो, डॉक्टरांकडे फरक पडेल. हो.